बंधू. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. नागपुरातील 12वी पेपरफुटी आणखी एक गुन्हा दाखल झालेला आहे. पेपरफुटीचं मुख्य केंद्र उमरेड असल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. तर उमरेडमधील शिकवणी वर्ग संचालक डॉक्टर अतुल चौधरीला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. जेईई, नीट आणि 8वी ते 12वीचे 175 विद्यार्थी या शिकवणीमध्ये शिकतात. 26 जानेवारीला 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षा घेण्यात आली आणि या सराव परीक्षेमध्ये दिलेला रसायनशास्त्राचा पेपर आणि बोर्डातील पेपरमध्ये बहुतांश प्रश्न आणि काही प्रश्नांचा क्रम हा बहुतांश सारखा होता. प्रश्न तसेच क्रमही एकसारखा असल्यामुळे संशय हा बळावलेला होता. तर आताची एक मोठी अपडेट समोर येते. नागपुरातील 12वीचं पेपरफुटी प्रकरण आणि या पेपरफुटी प्रकरणामध्ये आणखी एक गुन्हा दाखल झालेला आहे. मुख्य केंद्र उमरेड असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आणि नागपुरातील 12वी पेपरफुटी प्रकरणासंबंधी आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे हे सध्या आपल्या सोबत आहेत. तुषार, नेमकी काय अपडेट समोर येते? कारण मुख्य जे केंद्र होतं ते उमरेड आहे अशी देखील माहिती आता समोर आलेली आहे. कसा तपास सुरू आहे? निश्चित अत्यंत धक्कादायक संपूर्ण प्रकार आहे. नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथील एका परीक्षा केंद्रावर हा प्रकार घडलेला आहे. खरं तर 28 फेब्रुवारीला जो 18 फेब्रुवारीला रसायनशास्त्राचा पेपर झाला होता, तिथल्या शिकवणी क्लासमध्ये 1 महिन्याआधी तसाच पेपर टेस्ट सिरीजसाठी घेण्यात आलेला होता आणि त्यामुळे मग बोर्डाला संशय आल्यामुळे या संदर्भात बोर्डाने हे संपूर्ण प्रकरण पोलिसांना दिलं आणि त्या संदर्भात गुन्हा दाखल होऊन शिकवणी क्लासच्या संचालकांना अटक देखील झाली आहे. या विषयावर बोलण्याकरता आपल्यासोबत नागपूर मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर शिवलिंग पटवे सर आहे. सर, नेमकं हे प्रकरण काय आणि तुम्हाला कोणत्या कारणावरून संशय आला की हा पेपर फुटला असावा? उमरेड येथे टार्गेट अकॅडमी नावाचा एक कोचिंग क्लास आहे. त्या ठिकाणी त्यांनी सराव प्रश्नपत्रिका म्हणून केमिस्ट्रीचा जो पेपर घेतला होता, तो पेपर आम्हाला एक गोपनीय रीतीने आमच्याकडे पाठवण्यात आला होता. मग आम्हाला संशय आल्यानंतर आम्ही तो पेपर आणि आपल्या बोर्डाचा जो पेपर आहे हा आम्ही टॅली केला असता आम्हाला असं आढळून आलं की याच्यामध्ये 50% आसपास साधर्म्य दिसून येत आहे. म्हणून मग आम्ही अधिक चौकशी स्वतःच्या लेवलवर म्हणजे बोर्ड म्हणून केली. त्या अकॅडमीतील जे शिक्षक आहे त्या शिक्षकांना बोलावलं, त्यांचं आम्ही रिटर्न स्टेटमेंट घेतली. त्यांना आम्ही सोर्स मागितला की तुम्ही जी तयार केलेली प्रश्नपत्रिका तिचा सोर्स काय आहे. त्यानंतर आम्हाला असं जाणवलं की आता आपण एक बोर्ड म्हणून आपल्या काही गोष्टी पोलिसांकडे देणं आवश्यक आहे आणि म्हणून आम्ही हे पूर्ण प्रकरण अधिक चौकशीसाठी पोलिसांकडे सोपवलेलं आहे. या प्रकरणात संचालकाला अटक झाली आहे, गुन्हा दाखल झालेला आहे. काल संध्याकाळी गुन्हा दाखल झालेला आहे उशिरा आणि यामध्ये त्या अकॅडमीच्या संचालकांना अटक सुद्धा झालेली आहे. सर, मला एक सांगा, पेपर तुम्ही जेव्हा कोणाकडनं बोर्ड मागून घेतं तर नेमकं ती प्रक्रिया काय असते पेपर सेट करण्याची? पेपर सेट करण्याची प्रक्रिया ही अत्यंत तांत्रिक आहे. यामध्ये आमचं जे राज्यमंडळ आहे, राज्यमंडळाच्या निर्देशाप्रमाणे वेगवेगळ्या जे विभागीय मंडळ आहेत त्या ठिकाणी वेगवेगळ्या स्तरावर हा पेपर बनवत असतो आणि पेपर हा ह्याच वर्षी बनवलेला पेपर ह्याच वर्षी प्रश्नपत्रिका परीक्षेला येईल असंही नसतं. मागच्या 3-4-5 वर्षामध्ये विविध सेट बनवलेले असतात आणि ह्यातून एक पेपर हा येत असतो. त्यामुळं पेपर लीक करण्याची जी प्रक्रिया आहे ती अजिबातच म्हणजे सहज शक्य नसलेलं हे काम आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये नवनवीन असे खुलासे सध्या समोर येत आहेत. याचे धागेदोरे नेमके कुठपर्यंत पोहोचतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अपडेट जाणून घेऊ. तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी.